सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। 25 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत जो काही पाऊस पडत आहे, आता सध्या 8:30 वाजलेत, अजूनही भोकरदन जाफराबादमध्ये पावसाचा जोर वाढतो आहे। कन्नड, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, इकडे देऊळगाव राजा, मेहकर वगैरे भागात देखील ठिकठिकाणी पाऊस पडतोय। आणि महत्वाचं म्हणजे ज्या लोकांनी कमेंट निगेटिव्ह केल्या त्यांना जबरदस्त चपराक भेटली आणि याच पावसाने त्या भागाला दाखवून दिलंय की पुढे चालून पाऊस कसा राहू शकतो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अंदाज कमी पण माझं जे काही मनोगत आहे मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय। एक अंदाज चुकला म्हणून कालपर्यंत मी खस्ता खात होतो, पण ज्या भागातल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती निराशा होती त्याच भागातल्या शेतकऱ्यांना कालपासून त्या तालुक्यांच्या नावाचा रपाटा ठेवलाय। दुपारा सुद्धा आभाळ थांबत नव्हतं, त्यांनी सुद्धा आशा सोडली होती आणि चक्क या टायमिंग पर्यंत पाऊस मुसळधार पद्धतीने बरसतोय। मी तरी मोजक्या ठिकाणी सांगितलं होता, पण त्याने अनेक ठिकाणं मुसळधार पद्धतीने व्यापून घेतलेत। तर रात्रीपर्यंत हा पाऊस कुठे जाऊ शकतो हे देखील आपण सांगूयात आणि पुढेची माझी भूमिका काय आहे ते देखील ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा। मालेगाव, छत्रपती संभाजीनगरचे राहिले सारले अनेक भाग तो व्यापण्याचा अंदाज दिसतोय। बरेचसे जाफराबादचे, भोकरदनचे सोडलेले भाग ह्या दुपारपासून 4-5 वाजेपर्यंत जे काही सोडले असतील भाग, ठीक आहे, 7 वाजेपर्यंत जे काही सोडले असतील भाग ते अजूनही घेण्याची शक्यता दाट आहे। देऊळगाव राजा, जालना, घनसावंगी, अंबड पट्ट्याकडे त्याचा वळ जाण्याचा कल आहे। मंठा वगैरे भागातही व्याप्ती तशी चांगलीच वाढली आहे आणि लातूर वगैरे भागात सुद्धा अनेक ठिकाणी पाऊस चालू आहे। तर सकाळपर्यंत आणखीन काही होऊ शकतं, जे मी सकाळच्या आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय। पण परिस्थिती एवढं सांगेल तुम्हाला की दुष्काळ नाही। 5 मार्च पासून तर शेवट दिवाळीपर्यंत माझा शब्द कायम असेल, खचलो नाही। आणि अनेक गोष्टी अशा आहेत की निगेटिव्ह कमेंट करणारे जे लोक आहेत, तुम्ही म्हणता त्या निगेटिव्ह कमेंट्सच का सांगतोय, मी यासाठी सांगतोय कारण की तुम्ही त्यांना उत्तर देत राहा इथून पुढे। ठीक आहे, नाही पटत ना बाबा तुला, तू सोडून दे। पण आता मी ह्या स्टेजला आहे। उद्याची 26 तारीख आहे। उद्याच्या 26च्या सकाळपासूनच मी काही दिवसासाठी थांबतोय, म्हणजे फक्त आणि फक्त मला 2 तारखेपर्यंत फेसबुक आणि सोशल मीडियाच्या युट्यूब या अकाउंटसाठी मी 2 दिवस 5 दिवस थांबतोय। 1 जून पर्यंत थांबतोय। या 26 पासून ते 1 जून पर्यंत माझा व्हिडिओ येणार नाहीये। जे मी तुम्हाला काल सांगत होतो परवा दिवशी की मी उद्यापासून थांबतोय, पण जाता जाता हे जे काही होणार होतं हे ठामपणे मी तुम्हाला ह्या तालुक्यांची नाव घेऊन सांगितलंय। पण मी अंदाज बंद करत नाही। पहिले तुमच्या डोक्यातून ही गोष्ट काढून टाका, मी अंदाज बंद करत नाही। मला लाखो जरी शिव्या आल्या तरी बंद करत नाही, मी ते करणारच नाहीये। पण एक मात्र नक्की आहे, ह्या 5 दिवसामध्ये काय होणार आहे काय नाही हे इतरांच्या तोंडून तुम्ही आता इथून पुढे ऐका। आणि 1 जूनला माझा पहिला व्हिडिओ याच फेसबुक, इंस्टाग्रामवरती असणार आहे आणि तुम्ही इथे फॉलो करून ठेवा। मी कायमचं बंद करत नाही, फक्त 5 दिवसाचा विषय। आणि दुसरा महत्वाचा असा विषय आहे की जो काही ऍप्लिकेशनचा लाईव्ह आहे हा डेली चालू राहणार आहे। तिथे ज्यांनी कोणी 100-200 रुपये जे भरलेत त्यांना ती सर्व्हिस कायम स्वरूपी राहणार आहे। तुम्हाला कालच सांगितलंय, 4-5 दिवसाचा अंदाज दिलाय, त्यामुळे दररोज लाईव्ह नाही घेतला तरी हरकत नाही, पण तिथे लाईव्ह कायम स्वरूपी असणार आहे, काळजी करू नका। 5 दिवस तिथे लाईव्ह बंद नाहीये, फक्त युट्यूब, इन्स्टा आणि फेसबुकला फक्त 5 दिवस थांबतोय। जय शिवराय।